मंडळाचा पदाधिकारी अध्यक्ष आणि पाचोराचा नागरिक पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम जे कोणी आता गणेश उत्सवाचा पुरस्कार घेत आहेत त्यांना माझ्यातर्फे खूप खूप अभिनंदन करू इच्छिते. तुम्ही एवढ्या शिस्तीने आगमन असो, पूर्ण आरास असो किंवा विसर्जन असो, शिस्तीने तुम्ही काढलेलं आहे, त्याच्याबद्दल आभार आणि अभिनंदन देखील मी करतो. दरवर्षी आपण शांतता कमिटी मीटिंग म्हणजे एकदा गणेश उत्सव किंवा सण उत्सवाचं जे सीझन असतात म्हणजे ऑगस्ट आणि याच्या पूर्वी आपण पूर्ण शांतता कमिटी मीटिंग वगैरे घेत असतो. एकदा पूर्ण आपला सण उत्सव झाल्यानंतर म्हणजे आम्ही परत कोणताही मीटिंग घेत नाही आणि मदत 6 महिने ते 8 महिने पूर्ण गॅप पडून जाते. मग ही गॅपमध्ये म्हणजे आपल्याला कुठला जास्त काही संपर्क येत नाही, म्हणजे काही विषय बी राहत नाही. आत्ता असा कार्यक्रम मधलं डिसेंबर नोव्हेंबरमध्ये असे कार्यक्रम घेतलं म्हणजे आपला संपर्क कायम राहतील आणि आपलं जे काही नंतर जे पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये जे कोऑर्डिनेशनचे इश्यूज असतील, जे आधीपासून जे तयारी करायचे असतील ते इश्यूज देखील आपल्याला चर्चा करता येईल. आणि असा चांगला कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर राहुल पवारांना माझ्यातर्फे अभिनंदन करतो. उत्सव यावर्षी खूप चांगल्या शांततेत पद्धतीने पार पडले होते. म्हणजे अजूनही काही ठिकाणी गुलालचा अजूनही वापरतायत. म्हणजे गुलालचा काय दुष्परिणाम काय आहे, म्हणजे त्यांनी कोणाला स्किन अलर्जी येत आहे, अजून काही दुष्परिणाम आहेत त्याच्यामध्ये, काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील कुठे काय ठिकाणी उत्पन्न देखील होत आहे. मग तुम्ही आधीच तर तुम्ही ठरवलेलं आहे आणि ते पूर्णपणे तुम्ही फॉलो करताय, त्याच्याबद्दल तुम्हाला खरोखरच मनापासून अभिनंदन करण्यासारख्या गोष्टी आहेत. झालेलं आहे पूर्ण जिल्हाभरात. म्हणजे पाचोरामध्ये असे कुठलेही म्हणजे असं कायदा सुव्यवस्था प्रश्न किंवा हिंदू मुस्लिम असतील किंवा 2 कॅस्ट असं कोणत्याही प्रश्नासाठी आम्ही इथे यावा किंवा ह्या गोष्टी आम्ही हँडल करण्यासाठी इथे यायची गरज पडेल असे कुठल्याच घटना घडलेल्या नाही आहे. म्हणजे आधीचे इतिहास देखील इथं अशा आहे की म्हणजे कोणताही कायदा सुव्यवस्था प्रश्न असे उत्पन्न होत नाही. जे काय म्हणजे लोकल लेवलवरती आपलं इन्स्पेक्टर SDPO साहेब आणि आपलं स्टाफ तेवढंच त्यांच्यामध्ये हँडल होण्यासारखं आहे. आम्ही कुठल्या बाहेरचे फोर्स पाठवलं ते हँडल करायला त्याचे हेतू हीच आहे की म्हणजे इकडच्या लोकांचे प्रोग्रेसिव्ह म्हणजे फोर्स पैकी देखील म्हणजे किमान 15 ते 20% इकडच्या भागातले लोक आहेत, ते त्याला माहिती आहे. म्हणजे इतर कोणत्याही दिशेने म्हणजे अँटी सोशल किंवा दुसऱ्या त्यामध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेतात. चांगला आदर्श आहे मुलांसमोर. म्हणजे कोणतंही म्हणजे समाजाला कुठलं कीड पोहोचेल असे कोणत्याही दिशेनं मुलं जात नाही, ही डेफिनेटली खूप चांगला बाब आहे. बट रिसेंटली म्हणजे अशी काय घटना आता समोर आल्यात की म्हणजे आम्हाला अपेक्षित देखील नव्हत्या. तिथं रोहन साहेब तर या जिल्ह्यामध्ये आता ऑलमोस्ट 30-35 वर्षाची सर्व्हिस आहे. या जिल्ह्यामध्ये जवळपास 10-15 वर्ष त्यांनी काम केलं सर्व ठिकाणी. म्हणजे त्यांनी देखील सांगत होतं की म्हणजे अशी जे काही ट्रेंड आहेत यंग मुलांमध्ये काय भागात आहे, म्हणजे कोणाचं नाव घ्यायचं गरज नाही, काय भागात आहे त्या यंग मुलांनी एक दुसऱ्यांवरती सोशल मीडियाचं वापरून म्हणजे एक दुसऱ्यांना धमकवणं किंवा सोशल मीडियाचं वापरून म्हणजे जे चुकीच्या गोष्टीचं आदर्श घेतलंय. म्हणजे काही मुलांनी जे रौडीझम गुंडाईझमचे जे आदर्श आहेत ती नाही राहिलं पाहिजे, चांगल्या गोष्टी आदर्श राहिलं पाहिजे. जे चुकीच्या गोष्टीचं त्यांनी सोशल मीडियावरती प्रसारित करतायत आणि ती बघून म्हणजे हीच आदर्श आहे अशा मुलांना काय गैरसमज होत आहेत, अशा गैरसमज होऊ द्यायचं नाहीये. म्हणजे डेफिनेटली आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवताय. अशी दिशेनं जर कोणी मुलं जात असतील, खास करून म्हणजे 30 म्हणजे सोशल मीडियावरती आमचं सोशल मीडिया सेल आहे, आमचं पोलीस इन्स्पेक्टर देखील बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. अशा कोणी मुलं अँटी सोशल म्हणजे असे कोणत्याही गोष्टीवरती वाव दिलं मग त्याच्यावरती आम्ही स्वतःहून देखील आम्ही कारवाई करणार आहे. दिशेनं चाललंय, कोणासोबत उठताय बसताय, कोणत्या माणसाचा आदर्श घेत आहे हे देखील तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. खूप चांगला इथं संस्कार आहे म्हणजे मुलांचा आणि ओव्हरऑल प्रोग्रेसिव्ह सोसायटी आहे. म्हणजे जे काही गोष्टी डेव्हलपमेंटचं आहे म्हणजे ह्याच घडलं. खास करून सोशल मीडियाचा खूप समाजामध्ये प्रत्येकाकडे मोबाईल पोहोचला, ही विषय आधी नव्हते, आता अचानकपणे सर्वांकडे पोहोचलेला आहे. सो या विषयावर तुम्ही मार्गदर्शन करा. असं कोणत्याही दिशेत जात असेल तर त्याला तुम्ही दम दिलं पाहिजे लक्ष ठेवून. म्हणजे समाजामध्ये आपल्या गावामध्ये कोण मुलं अशा दिशेनं चाललंय, जर तुमच्या हातातून होत नाही, तुम्ही बोलले ते देखील म्हणजे ऐकत नाही, आम्हाला सांगा. आमचं म्हणजे पाचोरा पोलीस स्टेशन आणि त्याच्या पाचोराच्या हद्दीतलं आम्ही पोलिसांच्या दृष्टीनं खूप मोठा क्राईम असं काही नाहीये. ज्यांना नॉर्मल किरकोळ पद्धतीने जे सर्व पोलीस व्हायला पाहिजे जे होतील तेवढंच आहे. आणि खरोखरच तुमचं पोलिसांसोबत पोलीस पाटील असतील किंवा
सर्व शांतता कमिटी सदस्य असतील, इतर सहकारी असतात आणि जेव्हा कधी कोणी फोन गेलेल्या पोरांवरती कारवाई करा, म्हणजे पोरांना चांगल्या दिशेनं राहू दे, शहरातलं शांत टिकून राहिलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था टिकून राहिलं पाहिजे, असंच मत सर्व लोकांचं आहे. चांगलं परिस्थिती आहे, अशीच परिस्थिती टिकून ठेवा. डेफिनेटली आमच्या पोलिसांना देखील म्हणजे असं सहकार्य करा. आम्ही पोलिसांनी पण असं काम करतील की म्हणजे आमच्यावर कोणी बोट दाखवण्याचं गरज पडणार नाही, असे काम करायचं आम्ही प्रयत्न करतो आणि अशाच मी अपेक्षा करतो पोलीस इन्स्पेक्टरने त्यांच्या पूर्ण टीमचं. माझी 2 शब्द संपवतो. मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक